नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन प्रकार म्हणजे नवीन टॉपिकवर घेणार आहोत चक्रवाढ व्याज. म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला चक्रवाढ व्याजावर म्हणजे कशा प्रकारे चक्रवाढ व्याजावर प्रश्न येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा काय क्वेश्चन दिलेला आपल्याला. दशादशे शेकडे 5% दराने 40,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायला सांगितलेले आहेत आपल्याला. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण सुरुवातीला काय करायचं, रक्कम किती दिलेली आहे आपल्याला, मुद्दल किती दिलेली आहे, कोणतेही सूत्र न वापरता आपण मांडून घ्यायचं. कसल्याही सूत्राचा वापर न करता आपण प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत. तर बघा 2 वर्षाचे, तर मग बघा टक्केवारी दिसली किती दिलेली, 5 दिलेली आहे. मग टक्के कितीचे असते तर 100चे टक्के असतात, म्हणून 105 टक्केवारी काढायची म्हणून भागिले काय करायचे 100 करायचे. तर 2 वर्षाचे सांगितलेले आहेत म्हणून 105 भागिले 100 दोनदा घ्यायचे. तर बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. तर आता काय सुरुवातीला आपण हे 105 आणि 105 गुणिले किती होतात, 11.65 होईल. 4 गुणिले करायचे आपले, त्याला 4 करायचे 11.25 होणार. काय होणार 11.25 होणार. म्हणजे 105 गुणिले 105 काढून आपलं उत्तर काय येईल 11.25. म्हणजे सोप्या पद्धतीने कसं 5 5 25 घ्यायचे, शून्याला हे 1 1 शून्य म्हणून एक खालचा कसा घ्यायचा. तर 5 5 आणि 5 10 आणि 1 11 म्हणून हे 11 म्हणजे 1125 हे आपलं काय येईल, आपलं रास येईल आपलं. सॉरी 1125 गुणिले काय करायचं आता 4 करायचं. म्हणजे 4 हे टक्के याच्यामधले 4 40,000 मधले किती 4 उरले. तर बघा 5 चोक 20 शून्य, हातचे आले 2, 4 4 2 8, 8 आणि 2 10 शून्य, हातचा आला 1 1 4 1 4 4 1 4 पुन्हा 11 1 11 11 44. म्हणजे किती आलं 44,000. हे आपलं उत्तर नसून हे म्हणजे चक्रवाढ व्याज नसून काय हे रास आहे, ही रास आहे, ही रक्कम रास आहे. तर मग आपल्याला चक्रवाढ व्याज काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला किती 40,000 याच्यातून मायनस करावं लागतील. तर बघा 40,000 मायनस करायचे, या संख्येतून आपल्याला 40,000 हे मायनस करायचे. किती येईल 4,400. हे आपलं काय असेल चक्रवाढ व्याज. 4,400 रुपये हे कोणतं आपलं चक्रवाढ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल. तर मग ऑप्शन नंबर किती असेल, ऑप्शन नंबर 2 हे काय असेल आपलं उत्तर असेल. किती आलं चक्रवाढ व्याज 4,400 हे चक्रवाढ व्याज आलेलं आहे. क्वेश्चन दुसरा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, दशादशे 10% दराने 5,000 रुपये मुदलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायला सांगितलेलं. तर आपल्याला सेम क्वेश्चन आहे, फक्त किती 3 वर्षात सांगितलेले. 5,000 गुणिले 10% म्हणून 110 भागिले 100. 3 वर्षात सांगितलेलं म्हणून 110 भागिले 100, 110 भागिले 100. तर बघा हे वरचा एक कटला, हे शून्य कटला, हे कटला, हे कटला, हे कटला, हे कटला. आता खाली 3 शून्य राहिले. तर हे 5,000चे 3 शून्य कटले. तर बघा 5 गुणिले आता काय राहिलं 11 गुणिले 11 गुणिले 11. तर किती 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 येईल आपलं हे 11 गुणिले 11 1,331 येईल. 1,331 गुणिले 5, 1,331 गुणिले 5. तर बघा 5 1 5, 5 5 त्रिक 15ला 5, हातचा आला 1, 5 1 15 आणि 1 16 6, हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6. किती किती आलाय आपला 6,655 रुपये. हे काय असं आपलं चक्रवाढ व्याज नसून काय आपला रास आहे.
रास आहे. तर मग आता काय करायचं, रास आहे आपला. तर ह्या 5000 मधून 6055 मायनस करायचे. 5000 मधून 6055 मायनस कर. 5 जशास तसे, हे 6 ला 6 किती गेला, 1 राहिला. तर काय असेल आपलं ऑप्शन नंबर किती, 4 हे आपलं उत्तर असेल. क्वेश्चन तिसरा काय दिलेला, जसा जसे 20% दराने 800 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. तर बघा किती, 800 गुणिले किती, 20% सांगितलेले ना, 120 भागिले 100 बरोबर 2 वर्ष सांगितले म्हणून 120 भागिले 100 2 वेळेस घ्यायचे. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हे 2 शून्य कटले, हे पण 2 शून्य कटले. 8 गुणिले 12 म्हणून 144 आहे. तर 144 गुणिले 8, 8 चौन 32, 3 आले, 8 चौन 32 आणि 3 35 ला 5, 8 आले 3, 8 एका 8 आणि 8 आणि 3 किती, 11, किती आला, 1155 आलं. तर मग हे आपला काय आहे, 1155 हे आपला रास आहे. 1155 म्हणजे 1152, सॉरी काय आलेलं आहे आपलं 1152 हे आपला रास आलेला आहे. किती आलाय आपला रास, 1152 आपला रास आलेला आहे. म्हणून त्याच्यामधून मायनस काय करायचं, आता 800 रुपये मायनस करायचे त्याच्यातून. तर बघा 2 ला जशास तसे 2, 5 ला 5 जशास तसे, 11 मधून 8 गेले, किती राहिले 3. म्हणजे आपलं चक्रवाढ व्याज काय असेल, चक्रवाढ व्याज बरोबर 352, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आता आपण टाइप चेंज करून घेऊया, वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन घेऊया. म्हणजे याच म्हणजे चक्रवाढ व्याजामध्येच आपण थोडासा प्रश्न चेंज करून घेऊया. चला, तर आता टाइप चेंज करून घेतलेला आहे. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, जसा जसे 40% दराने 4000 रुपयाचे 1/2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. 1/2 म्हणजे किती आपलं, 1/2 ला काय, अर्ध वर्ष. हे काय आहे, अर्ध वर्ष. तर बघा, तर मग कसं करायचं, सेम तसंच करायचं. 4000 गुणिले अर्ध सांगितलेलं ना, मग या टक्केवारीच्या अर्ध घ्यायचं. 40% दिलेले आहेत म्हणून 20% म्हणजे 120 भागिले 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. तर बघा 400 गुणिले 12 बरोबर किती, हे 2 शून्य जशास तसे घ्यायचे. 12 12 2 24 12 12 चौक 48, 12 चौक 48 म्हणजे 4800 रुपये हे काय आला, आपला रास आलेला आहे. तर मग ह्या मुद्दल किती दिलेली आपल्याला, 40000 दिलेली आहे. म्हणून 4000 दिलेली आहे. 4000 मधून 4800 मायनस करायचे, किती आला, 800 रुपये. 800 रुपये हे आपलं काय असेल, चक्रवाढ व्याज असेल. ऑप्शन नंबर कोणता, बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे चक्रवाढ व्याज किती आलेले आहे, 800 रुपये हे चक्रवाढ व्याज आलेलं आहे. आता तर क्वेश्चन 5व्या मध्ये काय सांगितलेले, जसा जसे 20% दराने 3000 रुपये मुद्दलाचे, 3000 रुपये मुद्दलाचे, ही काय 3000 मुद्दल आहे. किती, एक परत समोर काय दिलेले, 1/2 दिलेले. मग असं असताना हे काय करायचं, 1 गुणिले 2 किती झाले, 3 झाले. 3 भागिले 2, 3 भागिले 2 बरोबर किती आलं, 1.5 वर्ष. 1.5 वर्ष म्हणजे हे किती झालं, 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं. तर बघा म्हणजे 1.5 वर्ष सांगितलेलं आहे. तर मग 3000 गुणिले किती
20% सांगितलेलं 120 भागिले 100. तर मग आता 1.5 वर्ष सांगितलेलं, मग हे अर्ध वर्ष. मग हे याच्यातले अर्धे किती झाले? 110%. म्हणजे 20%तले किती अर्धे झाले? 10%. 10% म्हणजे 110 भागिले 100. तर बघा, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. तर बघ काय राहिलं? 30 गुणिले 12 गुणिले 11. तर बघा 30 गुणिले 132 बरोबर किती आला आपला? 3960 आलं. 3960 हे काय आला? रास आला. मग याच्यामधून -3000 करायचे. 3000 बरोबर किती? 960 रुपये. हे काय असेल आपलं? चक्रवाढ व्याज असेल. व्याज किती आहे? चक्रवाढ व्याज 3000 मधून 3960 मायनस केले, 960 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. जर असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, तुम्ही आमच्या YouTube चॅनल जर नवीन असताल तर चक्रवाढ विषयी बुद्धिमत्ता विषयी असे बरेच क्वेश्चन मी घेतलेले आहेत माझ्या चॅनलवर. तर तुम्ही जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता.